नमस्कार मित्रांनो, प्रकरण 15 भाग 1B भाग 1 मधलं दुसरा पार्ट बी यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, या भागामध्ये आपण खूप महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत। ते म्हणजे की कोळीमधील जे काही 50-60 वेगवेगळे ग्रुप्स आहेत, तर हे सगळे जे आहेत हे सगळे कशा पद्धतीने एकमेकांशी कनेक्टेड आहेत, यांच्यामध्ये वंशिक संबंध कशा पद्धतीने आहे, ह्याच्यामध्ये ॲफिनिटी कसा आहे किंवा आप्तभाव कसा आहे, कशा पद्धतीने हे सगळं जुळतंय हे आपण समजून घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सगळे कोळी जे आहेत ह्या सगळे कोळ्यांचे जे पूर्वज एकच आहे की महाभारताचे रचनाकार लेखक वाल्मिकी। तर वाल्मिकीपासून हा संपूर्ण कोळी समाज बनलेला आहे। ओके, तर आता आपण बघतोय की महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाज, म्हणजे ते कोस्टल एरियातले असू दे, दऱ्याखोऱ्यातला असू दे, डोंगरातला असू दे किंवा सपाट भूभागातला असू दे, कोणत्याही जिल्ह्यातील असू दे, तर हा संपूर्ण कोळी जमात समाज, प्रत्येक कोळी माणूस तर एकच घरातून स्थलांतरित झालेले आहे, एकच भागातून स्थलांतरित झालेले आहे आणि म्हणून ही सगळी एकच आहेत, एकच वंशज आहेत, हे आपण ह्यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आज जरी आपण कोळींच्यामध्ये 50-60 वेगवेगळे प्रकार जरी बघत असलो तरी प्रत्यक्षात पूर्वीच्या काळी कोळी म्हणून एकच जमात होती आणि ती जमात जी आहे ती जमात ह्या पूर्वी दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते। तर बघा, प्रत्येक मानवशास्त्रज्ञ आणि ज्यांना जास्त महत्त्व आहे, जे ऑथेंटिक समजले जातात, त्याच्यामध्ये एन्थोवेन आहे, कॅप्टन मॅकंटिश आहे, त्याच्यानंतर इतर बरेचसे असे शास्त्रज्ञ आहेत, मानवशास्त्रज्ञ आहेत। तर ह्या सगळ्या मानवशास्त्रज्ञांनी तसेच प्रत्येक जिल्ह्यातील गॅजेटियर्सने, इंग्रज काळातील गॅजेटियर्समध्ये आणि प्रत्येक सेन्सस रिपोर्ट्समध्ये, इतर वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामध्ये आणि अलीकडच्या सुद्धा जुने आणि अलीकडचे जे अँथ्रोपोलॉजिकल रिसर्च सेंटर होते, मानववंशज याच्यावरती संशोधन करणारी जी संस्था होते, त्या अँथ्रोपोलॉजिकल रिसर्च सेंटरसुद्धा काय म्हटलेलं आहे, एकच म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या कोळी हे एकच जागेवरनं ती स्थलांतरित झालेले आहे। तर मी हे सगळ्यांचे एकत्रित काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळे लोक काय म्हणतात आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या शब्दामध्ये समजून सांगतो। बघा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे, म्हणून प्रत्येकाने हे व्यवस्थितपणे ऐका, व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बोगस नाही आहे, तुम्हाला बोगस बनवलं गेलेलं आहे। जे बोगस बनवलेले आहेत ते स्वतः बोगस आहेत। हे कसं आपण बघू। तर मित्रांनो, हे सगळे मानवशास्त्रज्ञ, जिल्हा गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट्स, जुने संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक पुरावे, अँथ्रोपोलॉजिकल रिसर्च सेंटर्स, हे सगळे काय सांगतात, ह्याच्यातनं काय स्पष्ट होतं ह्या सगळ्या लोकांच्या सांगण्यावरनं, तर यांचं म्हणणं असं आहे, कोळी ही जमात जी आहे एकदम प्राचीन आहे, ऐतिहासिक आहे, मूळ रहिवासी आहे, भारताचा मूळ रहिवासी आहे, म्हणून याला ॲब ओरिजिनल म्हटलेलं आहे। ॲब ओरिजिनल म्हणजे हे भारतामध्येच राहिलेलं आहे, भारतामध्येच याचा जन्म झालेला आहे, कधी कोळी ही बाहेरून आलेलं नाही आणि हे अति प्राचीन आहे, अति विशाल आहे, म्हणजे ह्या देशाचं मूळ रहिवासी आहे, मूळ मालक आहे। म्हणून कोळीला ॲब ओरिजिनल म्हणजे आदिवासी जमात म्हटला जातो। आदिवासी म्हणजे आधीपासून
सुरुवातीपासून पहिल्यापासून ह्या देशाचा जन्मापासून ह्या देशामध्ये राहणारे, ह्या देशामध्येच जन्म ज्या जातीचं किंवा जमातीचं झालं तर त्याला आपण आदिवासी जमात म्हणतो. ह्या देशाचे मूळ रहिवासी, मूळ मालक, ओके, आदिवासी. आदी म्हणजे पूर्वीपासून, वासी राहणारे, पूर्वीपासून राहणारे, भारताबाहेरून न आलेले. तर ह्या लोकांचं म्हणणं आहे की कोळी जमात जी आहे ही आदिवासी आहे, ॲबओरिजिनल आहे, ओके, आणि मुळात ही जमात खोऱ्यामध्ये किंवा डोंगरामध्ये राहणारी जमात आहे. पूर्वीची हे सगळे डेफिनेशन्स आहेत. म्हणजे कधीचे 11व्या शतकापासून 1700-1800व्या शतकापर्यंतच्या ह्या सगळ्या व्याख्या आहेत. तर कोळी ही दऱ्याखोऱ्यामध्ये, जंगलामध्ये, डोंगरामध्ये राहणारी ही जमात आहे. डोंगरामध्ये, जंगलामध्ये नाही, डोंगरामध्ये राहणारी जमात आहे. बरोबर. तर इथं असं म्हटलेलं आहे, कोळी जमात ही मूळ डोंगरी जमात आहे आणि त्यांची वंश परंपरागत वस्तीस्थान हे महादेव डोंगर, बालाघाट आणि सह्याद्री पर्वत असे आहेत. कोळीज आर ओरिजिनली हिल ट्राइब्स अँड देअर ट्रेडिशनल होम्स आर महादेव हिल्स, बालाघाट अँड सह्याद्री रेंज. कोळी ही डोंगरी जमात आहे आणि ह्यांचं घर कुठं आहे? ट्रेडिशनल घर, वंश परंपरागत घर महादेवाची डोंगर आहेत किंवा बालाघाट आहेत किंवा सह्याद्री पर्वत. ॲक्च्युली बालाघाट आणि महादेवाची डोंगर हे मूळ, त्यानंतर सह्याद्री पर्वतामध्ये हे राहायला लागले. तर सह्याद्री पर्वत ह्या तिन्ही जे आहेत हे कोळी जमातीची घरं आहेत. हे मूळ वस्तीस्थान आहे, ट्रेडिशनल होम असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या सगळ्या लोकांचं कन्क्लुजन काय बघा, कोळी जमातीची लोक हे निजाम प्रांत आणि निजामच्या आजूबाजूच्या महादेव डोंगर, बालाघाट इथं ही लोक दाट वस्ती करून राहत होती. भारतामध्ये कोळी ठिकठिकाणी राहत होते, ठिकठिकाणी काही कॉन्सन्ट्रेटेड एरियामध्ये राहत होते, दाट वस्ती करून राहत होते. परंतु जेव्हा आपण महाराष्ट्राशी संबंधित बोलतो तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जी कोळी आहेत त्यांच्या संबंधी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं सांगितलेलं आहे की निजामच्या प्रांतामध्ये आणि निजामच्या प्रांताच्या पश्चिमेकडं किंवा आजूबाजू जे काही महादेवाची डोंगर आहेत, जे काही बालाघाट आहेत, तर त्या ठिकाणी ह्या लोकांची मूळ वस्तीस्थान आहेत, मूळ ठिकाण आहे ते. त्या ठिकाणी ही कोळी जमात राहायची. बरं. मग निजामचं प्रांत म्हणजे कुठलं? मग निजामचं प्रांत म्हणजे त्या काळी बरेचसे होते. आपण बघू कुठले कुठले येतात ते. पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे बघा, कोळी जमात 1300व्या शतकापासून 1400व्या शतकामध्ये निजामच्या प्रांतातील बालाघाट आणि महादेव डोंगरातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये पसरलं गेलं, मायग्रेट झालं, स्थलांतरित झालं. 1300 ॲक्च्युली तसं 1100व्या शतकापासून 1400व्या शतकापर्यंत मायग्रेशन चालू होतं. परंतु 1300 ते 1400 शतकामध्ये जास्त मायग्रेशन झालं आणि ही जी काही गणधाट लोकसंख्या होती बालाघाटामध्ये, निजामच्या कंट्रीमध्ये, निजामच्या कंट्रीच्या आजूबाजू, तर तिकडलं जे काही पॉप्युलेशन होतं ते स्थलांतरित होत गेलं. बालाघाटातनं आणि त्या महादेवाच्या डोंगरातनं स्थलांतरित होत 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 ती लोक काय केले, ठिकठिकाणी ते पसरले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये, वेगवेगळ्या गावांच्यामध्ये, तालुक्यांच्यामध्ये ही लोक पसरले आणि काही जिल्ह्यांच्यामध्ये काय केलं की कॉन्सन्ट्रेटेड म्हणून राहिले, म्हणजे भरपूर कुटुंब एकच ठिकाणी राहिले
आणि काही ठिकाणी काय केलं, ही कुटुंब स्प्रेड झाले, पसरले गेले, ठिकठिकाणी घर करून राहिले, एका गावामध्ये एक अशा पद्धतीने घर करून राहिले. डिस्पर्स्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड या पद्धतीने हा सगळा समाज पसरला गेला. मग जिथं कॉन्सन्ट्रेटेड झालं तर त्याला आजच्या काळामध्ये आपण आदिवासी भाग म्हणतो. आदिवासी भाग म्हणजे नेमकं काय, ज्या ठिकाणी आदिवासींची संख्या एकत्रित आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, घनदाट आहे, बहुसंख्येने राहतात. मग हे जिल्हे कुठले आहेत, तर पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, कुलाबा आहे. हे 5 जिल्हे आहेत आणि प्लस 38 तालुके. नंतर त्याने 13 जिल्हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये हळूहळू जिल्हे वाढवत चाललेले आहेत. तर 13 जिल्हे झालेले आहेत, परंतु मूळ जे पकडलं गेलं होतं तर हे मूळ 5 जिल्हे आणि 38 तालुक्यामध्ये ही कोळी समाज जे आहे किंवा कोळी जमात जे आहे, ही कोळी जमात कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशनमध्ये, बहुसंख्येमध्ये ही राहायला लागले. आणि म्हणून त्या भागाला नंतर इंग्रजांनी आदिवासी एरिया, बरोबर, ट्रायबल एरिया अशा पद्धतीने ते म्हणत होते. आणि आजसुद्धा आपण म्हणतो की आदिवासी भाग म्हणजे जिथं आदिवासी जास्त संख्येने राहतात. याचा अर्थ बाहेर जास्त लोक राहत नाही असं नाही, आदिवासी लोक राहत नाही असं नाही आहे. त्या भागामध्ये फक्त जास्त राहतात. जसं मराठा कॉलनी याचा अर्थ मराठा कॉलनीमध्ये मराठा लोकांची संख्या जास्त आहे. याचा अर्थ त्या कॉलनीच्या पलीकडे मराठा लोक राहत नाही असं होत नाही, किंवा त्या कॉलनीमध्ये ब्राह्मण किंवा लिंगायत लोक राहत नाही असं पण होत नाही. फक्त मराठ्यांची संख्या जास्त आहे म्हणून मराठा कॉलनी आहे. पण त्या कॉलनीच्या पलीकडसुद्धा मराठी लोक राहतात आणि त्या कॉलनीमध्ये सुद्धा ब्राह्मण लिंगायत राहतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आदिवासी भाग म्हणजे 100% आदिवासी लोक राहतात असं नाही आहे. तिथं इतर जमातीसुद्धा असतात, इतर लोक जातीसुद्धा असतात. आणि त्या भागाच्या पलीकडे आदिवासी राहत नाही असं पण नाही आहे. तर आदिवासी राहतात परंतु एकत्र राहत नाही, कॉन्सन्ट्रेटेड राहत नाही, ते डिस्पर्स्ड राहतात, पसरलेलं आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. तर यांचं म्हणणं असं होतं 1300 ते 1400व्या शतकामध्ये निजामच्या बालाघाटातून किंवा माधवाच्या डोंगरातून आणि निजामच्या परिसरामधून, पश्चिम भागातून, जास्त करून पश्चिम भागातून म्हणजे बिजापूर, गुलबर्गा ही निजामच्या पश्चिम भागामध्ये येतात, तिथून ही लोक मायग्रेट झाले. बरोबर, मायग्रेट झाले आणि काही ठिकाणी ते बहुसंख्येने राहायला लागले, तर काही ठिकाणी ते कमी संख्येने राहायला लागले, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. मग निजामची कंट्री म्हणजे कुठले, निजाम स्टेट किंवा निजाम टेरिटरी असं म्हटलं जातं, किंवा निजाम डोमिनियन्स असं म्हणतात, किंवा त्याला सरळ भाषेमध्ये हैदराबाद स्टेट असं म्हणलं. ज्याला आपण आज हैदराबाद म्हणतो, तर ती हैदराबाद सगळ्या कोळ्यांचे मूळ घर आहे. तिथून ही सगळी लोक मायग्रेटेड झालेले आहेत. मॅक्झिमम लोक, सगळी म्हणत नाही मी, मॅक्झिमम लोक तिथून मायग्रेटेड झालेले आहेत. मग हे निजाम स्टेटमध्ये कोण कोण राहत होते. निजाम स्टेट म्हणजे फार मोठं होतं त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो, कर्नाटकमधलं गुलबर्गा, रायचूर, हुबळी ह्या जिल्हे होते. तर महाराष्ट्राबद्दल आपण जेव्हा विचार करतो, महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद ह्या जिल्हे त्याच्यामध्ये होते. त्याला मराठवाडा भाग म्हणतो. आत्ता सध्या आपण मराठवाडा म्हणतो, ही मराठवाडा भाग तिथं होते. त्याच्यानंतर बेरार प्रांत पण आपण म्हणतो. तर बेरार प्रांत म्हणजे खानदेशातील काही जिल्हे ह्या निजामच्या कंट्रीमध्ये होते, निजामच्या स्टेटमध्ये होते. ते कुठले होते, तर बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्हे ज्यांना आपण बेरर प्रांत म्हणतो. तर हे बेरर प्रांत आणि मराठवाड्यातील काही जिल्हे अशा पद्धतीने हे निजामच्या स्टेटमध्ये पूर्वी येत होते. हे महाराष्ट्रामध्ये नव्हते, महाराष्ट्रामध्ये नंतर आले ते. बरोबर, लक्षात घ्या. तर मूळ कोळीचं मूळ जे काय आहे, तर ते मूळ काय आहे, तर मूळ घर कुठं आहेत,
तर निजामच्या प्रांतामध्ये सगळ्यांनी लिहिलेलं आहे, सगळ्या मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे आणि सगळे ऐतिहासिक पुरावे हे सांगतात की निजामच्या स्टेटमधून आलेले आहे. तर निजाम म्हणजे परभणी, औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ हे जिल्हे आणि या जिल्ह्यातली लोक हे मूळ कोळी आहेत किंवा मूळ आदिवासी कोळी आहेत, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ओके. आणि निजामच्या जवळचे जिल्हे कुठले? निजामला लागून, तर निजामला लागून अक्कलकोट होता, कारण गुलबर्ग्याला लागून अक्कलकोट आहे. अक्कलकोट म्हणजे सोलापूर, म्हणजेच सोलापूरच्या जवळ बिजापूर, हे सगळे निजामच्या पश्चिम भागामध्ये येतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही पसरले गेलं ते निजामच्या स्टेटमधून पसरले गेले, म्हणजे औरंगाबादमधून, परभणीमधून, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, रायचूर इथून पसरले गेले, अमरावती, बुलढाणा वगैरे, आणि प्लस हे सोलापूर जिल्ह्यातून, बिजापूर जिल्ह्यातून सुद्धा ह्या कोळी समाज हे पसरले गेलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि या सगळीकडेच म्हणजे ह्या निजामच्या प्रांतातून सोलापूरमध्ये पण आलेले आहेत, बिजापूरमध्ये पण आलेले आहेत, परंतु सोलापूर आणि बिजापूर किंवा इतर जे काही जिल्हे आहेत तर त्याच्यामधून सुद्धा काही कोळी नंतर ते स्प्रेड झालेले आपण बघू. तर स्प्रेड झालेले, स्थलांतरित झालेले, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ऑथेंटिक प्रूफने मी सांगतो. मी गोविंद घारे महान आदिवासी संशोधक यांच्याप्रमाणे कल्पना करून सांगत नाही आहे, मी विथ डॉक्युमेंटल प्रूफ सांगतो आहे की ह्या प्रत्येकाने लिहून ठेवलेलं आहे. तर दुसरं, हे फक्त निजामच्या स्टेटमध्येच होते का कोळी? नाही, असं होऊ शकत नाही. बहुसंख्येने ते तिथं राहत होते, परंतु निजामच्या स्टेटच्या आजूबाजूसुद्धा किंवा इतर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांच्यामध्ये सुद्धा जिथं मुळात महादेव डोंगर आहेत, जिथं मुळात बालाघाट आहेत, जिथं मुळात सह्याद्री पर्वत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ही कोळी जमात राहायची. कारण कोळी मुळात हे डोंगरी जमात आहे, डोंगरामध्ये राहणारे आहे. त्यामुळं जिथं जिथं महादेव डोंगर आहेत, जिथं जिथं बालाघाट आहेत, जिथं जिथं सह्याद्री पर्वत आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणी कोळी हे राहायचे, कारण त्यांचं घरच ते असायचं. बरोबर. म्हणून इथल्या की फक्त निजामच्या प्रांतात नसून ज्या ज्या जिल्ह्यांच्यामध्ये ह्या महादेव घाट, महादेव डोंगर, बालाघाट किंवा सह्याद्री पर्वत होते, तिथंसुद्धा महादेव कोळी राहत होते किंवा कोळी जमात राहत होते. महादेव कोळी नाही, कोळी जमात राहत होते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याही जिल्ह्यातून ठिकठिकाणी ते स्थलांतरित झालेले आहेत. बरोबर. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बालाघाट आहेत? तर मी तुम्हाला सांगतो की सोलापूरमध्ये, उस्मानाबादमध्ये, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, नांदेड, ओके, औरंगाबाद, ह्या सगळीकडे बालाघाट आहेत. मी तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, हे बालाघाट जे आहे ना, हे बालाघाटचे हे इमेज आहे, चित्र आहे. मी हा यूट्यूबला जोडतो आहे. तर हे बालाघाट कुठं कुठं आहे तर त्यांनी सांगितलं सोलापूरमध्ये बालाघाट आहे, उस्मानाबादमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, परभणी, बीड, नांदेड या ठिकाणी बालाघाट आहे, औरंगाबाद. त्याच्यानंतर हे महादेवाचे डोंगर किंवा सह्याद्री पर्वत कुठं आहेत तर सोलापूरमध्ये पुन्हा महादेवाचे डोंगर आहे, बालाघाट पण आहे, महादेवाचे डोंगर पण आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये सह्याद्री पर्वत आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सांगली, बेळगाव, बिजापूर या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मूळ कोळी जमात राहायची. या ठिकाणी हैदराबादवरून किंवा निजामच्या कंट्रीमधून, निजामच्या स्टेटमधून स्थलांतरित झालंच पाहिजे असं नाही. इथं महादेव डोंगर आहेत, बालाघाट आहेत, सह्याद्री पर्वत आहेत, याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा मूळ कोळी जमात राहत होते किंवा काही स्थलांतरितसुद्धा झाले असणार आहे, परंतु मूळ तिथं राहत होते हे मात्र निश्चित आहे. ओके. तर स्थलांतरित जेव्हा झाले
तर स्थलांतर होत असताना मी तुम्हाला सांगितलं की 1300 ते 1400 शतकामध्ये जास्त स्थलांतरित होत गेलं आणि बालाघाटच्या पश्चिम भागातून जास्त झालेलं आहे. निजाम कंट्रीच्या पश्चिम भागातून आणि प्लस निजाम कंट्रीमधून जास्त लोक ही स्थलांतरित झालेले आहे आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये हे राहिलेले आहेत आणि काही ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे, काही ठिकाणी डिस्पर्स्ड आहे. जे डिस्पर्स्ड आहेत त्याच्यापैकी आपण आहोत. डिस्पर्स्ड आहे. एका गावामध्ये एक कोळी जमातीचं घर तुम्हाला दिसेल, जास्त नाही. आणि तुम्ही जेव्हा पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, कुलाबा इकडे जाता तिथं मात्र एक एक गावच त्या कोळ्यांचे असतात, एक एक भागच तो कोळ्यांचा आहे. ओके, ह्या पद्धतीने ती लोक कॉन्सन्ट्रेटेड आहेत म्हणून त्यांना आदिवासी भाग म्हटलं जातं आणि आपण डिस्पर्स्ड आहोत, आपण मिक्स झालेलो आहोत सगळीकडं आणि म्हणून आपण आदिवासी असलो तरी आपल्याला आदिवासी भाग म्हटलं जात नाही. आपण बिगर आदिवासी भागामध्ये राहणारे आदिवासी लोक आहोत. बिगर आदिवासी भागामध्ये राहणारी आदिवासी लोक. आदिवासी म्हणजे ह्या देशाचा मालक, ह्या देशाचा मूळ रहिवासी, जो परदेशातून आलेले नाही, बाहेरच्या देशातून आलेले नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर स्थलांतर का झाले, ही लोक का मायग्रेट झाले? तर स्थलांतरची अनेक कारणे आहेत. तर मानववंशशास्त्रज्ञांनी जी कारण दिलेलं आहे तर ती कारण मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, की मानववंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रत्यक्षात 1200व्या पासून 1400व्या शतकापासून ही सगळी कोळी जमात बालाघाटमधून, डोंगरामधून, हैदराबादच्या स्टेटमधून, त्याच्या आजूबाजूच्या डोंगरातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालं. त्याचं कारण काय? तर मुसलमानांच्या, मोगलांच्या आक्रमणामुळं. मोगल लोक त्या हैदराबाद स्टेटमध्ये खूप दंगा घालत होते. पूर्ण ते निजाम म्हटल्यानंतर मुसलमानांचा तो राज्य होता आणि ती लोक ह्या लोकांना त्रास देत होते, पीडत होते, छळत होते, त्रास देत होते. म्हणून त्यांच्या छळाला कंटाळून आणि ती लोक मुसलमान बनण्यासाठी ह्यांच्यावरती दबाव आणत होते आणि म्हणून तिथली त्या निजामाच्या मुसलमानाच्या कंट्रीमधून, राज्यातून, स्टेटमधून, प्रांतातून ही कोळी समाज काय झालं, त्या मुसलमानांच्या आक्रमणामुळं, मुसलमानांच्या त्रासामुळं, मोगलांच्या त्रासामुळं ही लोक महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते स्प्रेड होत गेले. हा पहिलं कारण आहे. जास्त जो स्थलांतर झालं तेव्हा कधी झालं? अल्लाउद्दीन खिलजी हा जेव्हा आक्रमण केला त्यावेळी, मुबारक खिलजी, त्यानंतर मलिक कपूर, त्यानंतर मोहम्मद बिन तुगलुक, ह्या मुसलमान लोकांनी याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यावरती ही लोक घाबरले आणि यांना मुसलमान होण्यासाठी ती लोक जबरदस्ती करत होते किंवा त्रास देत होते. म्हणून ही लोक त्या मुसलमानांच्या राज्यातून पलायन केले, स्थलांतरित झाले, मायग्रेट झाले आणि महाराष्ट्रामध्ये ती शिरले. त्यावेळी महाराष्ट्र नव्हता पण ह्या जिल्ह्यामध्ये ती लोक शिरले. मुंबई प्रांत म्हणा तुम्ही, मुंबई प्रांतामध्ये ती लोक आले. ओके, त्याच्यानंतर दुसरं कारण काय होतं? तर 1396 ते 1396 ते 1406 या कालावधीमध्ये दुर्गादेवी दुष्काळ म्हणून एक दुष्काळ पडला होता. तर त्या दुष्काळामुळं हे दऱ्याखोऱ्यात डोंगरामध्ये राहणारी ही जी काही कोळी जमात होते तर त्यांचं पोट भरत नव्हतं, काही पिकत नव्हतं, कारण पूर्णपणे बरेच वर्ष तो दुष्काळ पडला होता. 1396 पासून 1406 म्हणजे इतकी वर्ष ते दुष्काळ पडला होता. तर त्या दुष्काळामध्ये काही पिकत नसल्यामुळं, पोटापाण्याचा प्रश्न उद्भवल्यामुळं तर तिथली कोळी जमात काय झाली की ती मायग्रेट व्हायला लागली. पोट भरण्यासाठी ती लोक मायग्रेट व्हायला लागले आणि ठिकठिकाणी ते स्थलांतरित व्हायला लागले. त्याच्यानंतर अजून एक काय होतं मायग्रेशनचं कारण? तर ही कोळी जे होते, ही कोळी फार वीर शूर होते.
म्हणून हिंदू राज्यामध्ये कोळी हे सैनिक म्हणून जास्त होते. तिथं मिलिटरीमध्ये सैनिक म्हणून ही लोक काम करत होते. कारण हे चपळ होते, घाबरत नव्हते, वीर होते, शूर होते, धाडशी होते. म्हणून हे राज्य लोक काय करायचे, ह्या कोळ्यांची भरती करायचे त्या मिलिटरीमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये. आणि म्हणून हे जास्त करून कोळी हे मिलिटरीमध्ये होते. आणि त्या मिलिटरीमध्ये युद्ध करता करता काही वेळा ते मायग्रेट करत राहिले. काही वेळा हल्ला करता करता किंवा दुसऱ्यांच्या हल्ल्यामुळे ही लोक मायग्रेट होत राहिले. सैनिक असल्यामुळे मायग्रेट झाले, त्यानंतर दुष्काळ पडल्यामुळे मायग्रेट झाले, आणि मोगल लोक, इंग्लिश लोक ह्यांना त्रास दिले, मुस्लिम लोक ह्यांना त्रास दिले, त्या त्रासाला कंटाळून ते मायग्रेट झाले. आणि असे अनेक कारणं असतील जे मानवशास्त्राने नोंदवलेले नाही, परंतु ह्या 3-4 कारणं त्या लोकांनी नोंदवलेले आहे. ओके, तर मायग्रेशन हे झालेलं आहे, हे निश्चित आहे. मग ही लोक कुठं गेले हा विषय फार महत्त्वाचा आहे बरं का. तर हे मायग्रेट होऊन ही लोक कुठं गेले, मग लक्ष द्या. हैदराबाद प्रांतातून जेव्हा ही लोक मायग्रेट झाले, मूळ हे डोंगरी जमात असल्यामुळं, डोंगरामध्ये राहणं त्यांना आवडत असल्यामुळं, तर त्याच्यातलं काही कुटुंब, काही कुळ कुटुंब हे काय झाले की त्या त्या जिल्ह्यातील डोंगरामध्ये राहू लागले. समजा हैदराबादवरून आले आणि पुण्यामध्ये आले, तर पुण्यामध्ये असणारे जी काही सह्याद्री डोंगर आहे, तर त्या डोंगरावरती राहायला लागले. समजा हैदराबादवरून आले आणि सोलापूरला आले, तर सोलापूरमध्ये जी काही डोंगर आहे त्या डोंगरामध्ये ती लोक राहायला लागले. सोलापूरमध्ये बालाघाट आहे, महादेव डोंगर आहे, त्या ठिकाणी ती राहायला लागले. तर अशा पद्धतीने ही मायग्रेट झालेली जी काही कोळी आहे, पहिला कोळी एकच होते, तिथं महादेव कोळी नाही, मल्हार कोळी नाही, ढोर कोळी नाही, सोन कोळी नाही, कोणीच नाही, फक्त कोळी. मायग्रेशन होत असताना कोळी म्हणून ते मायग्रेट झाले आणि त्याच्यामध्ये भाग झाले, विभागणी झाले, आणि काही कुटुंब सेपरेट झाले आणि ते कुटुंब डोंगराकडे वळाले. पुन्हा ती डोंगरामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या डोंगरामध्ये राहायला लागले, बरोबर. आणि काही कुटुंब काय केले, समुद्रकिनारी निघाले. काही ठिकाणी समुद्रकिनारी जाऊन ते समुद्रकिनारी स्थायिक झाले. आणि काही कुटुंब हे सपाट भूमीवरती, प्लेन एरिया ज्याला आपण म्हणतो, त्या प्लेन एरियावरती राहायला लागले. असं त्याच्यामध्ये 3 भाग झाले. एक डोंगरातच राहायला लागले काही लोक समुद्रकिनारी गेले, आणि काही लोक सपाट भागामध्ये म्हणजे गावामध्ये, जिल्ह्यांच्यामध्ये, शहरांच्यामध्ये, तालुक्यांच्यामध्ये ही लोक राहायला लागले. तर या पद्धतीने 3 भागामध्ये ही लोक विभागले गेले आणि त्या ठिकाणी वेगवेगळे काम करायला लागले, वेगवेगळे व्यवसाय करायला लागले. जी लोक समुद्रकिनारी गेले तर त्या लोकांना मासेमारीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, म्हणून ती लोक मासेमारी करायला लागले. त्यानंतर जी लोक डोंगरातच राहिले तर ती लोक डोंगरातलं शेती करायला लागले किंवा जंगल मजुरी करायला लागले किंवा डोंगरात जी काही काम असेल तीच काम करायला लागले. आणि जी लोक सपाट भूमीवरती आले तर ती लोक मात्र शेती करायला लागले. डोंगरात राहणारे सुद्धा शेती करत होते, प्लस ती लोक जंगली कामं थोडंफार करत होते, जंगल मजुरी वगैरे. पण सपाट भूमीवरती जे आले तर ती लोक निव्वळ शेती करायला लागले. तर या पद्धतीने शेती करायला लागले. पुन्हा त्याच्यामध्येच काही लोक वेगवेगळे कामं करायला लागले, काही जनावरशी संबंधित कामं करायला लागले, काही बांबूची संबंधित कामं करायला लागले. तर अशी पुन्हा जे सपाट भूमीवरती आले त्यांची कामं वेगवेगळी झाले आणि त्या कामावरनं त्यांना वेगवेगळे नावं पडत गेले. आता उदाहरणार्थ असं की जे डोंगरामध्ये राहायला गेले तर त्या लोकांचे नावं पडले डोंगर कोळी. त्याच्यानंतर त्यांनाच त्या डोंगर कोळीनंच महादेव कोळी म्हणायचे, कारण ते महादेवाच्या डोंगरामध्ये राहायचे आणि महादेवाच्या डोंगरामध्ये राहून तिथं महादेवाचे मंदिर असायचे आणि त्या मंदिराची ती पूजा करायची, मंदिराची व्यवस्था करायची.
म्हणून त्याला महादेव कोळीसुद्धा म्हणायचे. डोंगर कोळी, महादेव कोळी आणि त्यांनाच नंतर राजकोळी म्हणून नाव पडलं, राजकोळी. तर आपण एक स्वतंत्र महादेव कोळ्यांच्याबद्दल स्वतंत्र 2-3 व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर ढोर कोळी आणि टोकरे कोळ्यांच्यावरती स्वतंत्र 3-4 व्हिडिओ बनतील आणि सोनकोळ्यांच्यावरती व्हिडिओज बनणार आहे. ते नंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहे. फक्त तुम्ही समजून घ्या ह्या कोळी कशी सेपरेट झाले. तर काही डोंगरामध्ये राहायला लागले तर त्यांना डोंगर कोळी म्हटलं गेलं किंवा त्यांनाच महादेव कोळी म्हणायला लागले, कारण ते डोंगरातले जे काय महादेवाचे मंदिर आहे तर ते महादेवाच्या मंदिरामध्ये ती लोक पूजा करत होते आणि म्हणून त्यांना महादेव कोळीसुद्धा म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर मित्रांनो की त्यांना राजकोळीसुद्धा म्हणत होते. त्यानंतर तर ही जे कुटुंब होते, ही कुटुंब की डोंगरामध्ये राहून तिथं डोंगरामध्ये जे मिळेल ते काम करत होते. मूळ करून ते शेती करत होते, शेतमजुरी करत होते म्हणा किंवा डोंगरामध्ये मिळालेले जंगलमजूर वगैरे असे काम करत होते. ओके. तर इथं ह्या लोकांचा जो व्यवसाय होता तर तो व्यवसाय होता ते म्हणजे शेती करणे, जंगलमजुरी करणे, महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करणे किंवा व्यवस्था करणे किंवा ही लोक जास्त करून सैनिक म्हणून काम करायचे. सैनिक म्हणून ही लोक काम करायचे. आणि सगळ्या कोळ्यांच्यापैकी हे महादेव कोळी जे आहे, डोंगरामध्ये राहणारे जे महादेव कोळी आहेत तर यांची संख्या जास्त आहे. डोंगर कोळी टोकरे कोळी, ढोर कोळी, सोनकोळी ह्यांच्यापेक्षा महादेव कोळींची संख्या काय आहे, जास्त आहे. म्हणून जास्तीत जास्त मानवशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, कोळी म्हणताना हा शब्द जास्त करून महादेव कोळी असं वापरलेलं आहे. कारण ह्यांची संख्या 80% संख्या यांचीच असल्यामुळं तर ही महादेव कोळी असं इन जनरल त्या लोकांनी शब्द वापरलेले आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर काय झालं, 1600 ते 17व्या शतकामध्ये जे डोंगरात राहत होते तर ते डोंगरात राहणारी जी डोंगर कोळी किंवा महादेव कोळी आहेत तर ही लोक हळूहळू वेगवेगळ्या कारणाने त्या डोंगरातून स्थलांतरित होत सपाट भूभागावरती यायला लागले. मग सपाट भूभागावरती येऊन तर ही लोक शेती करत होते आणि महादेवाच्या मंदिरामध्ये त्या मंदिराचे व्यवस्थापक, त्याला मिनिस्ट्रंट म्हणतात, मिनिस्ट्रंट असा शब्द वापरलेला आहे, ती व्यवस्थापक म्हणून ते काम करत होते. तर पूर्वी डोंगरात राहिले आणि त्याच्यानंतर ते हळूहळू 1600, 1700 किंवा 1800 शतकामध्ये ही लोक काय केले की सपाट भूभागावरती आले आणि तिथं शेती करायला लागले, महादेव मंदिरामध्ये काम करायला लागले आणि सैनिक म्हणून काम करायला लागले. तर ह्या पद्धतीने ही लोक काम करायला लागले. तर इथं सुद्धा सपाट भूमीवरती आले असताना सुद्धा ह्या लोकांना महादेव कोळीच असं नाव पडला. कारण ही लोक पूर्वी डोंगरात राहत होते, महादेवाच्या डोंगरात राहत होते, म्हणून ह्यांना महादेव कोळी म्हटलं गेलं. आणि त्यापैकी आपण आहोत. पूर्वी आपण डोंगरात राहत होतो, निजामच्या कंट्रीमधून आलो, डोंगरात राहिलो आणि नंतर पुन्हा काही वर्षानंतर आपण शहरामध्ये आलो, गावामध्ये आलो आणि त्या ठिकाणी शेती करायला लागलो, महादेवाच्या मंदिराची पूजा आपण करायला लागलो, व्यवस्था करायला लागलो आणि म्हणून आपल्याला काय म्हटलं जातं, महादेव कोळी म्हटलं जातं. ओके. आता उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये तुम्ही जर बघितला तर पंढरपूरमधली सगळी महादेवाची जे मंदिर आहेत, सगळी महादेवाचे मंदिराचे पुजारी हे कोळी आहेत. मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवतो. तर फक्त महादेवाची मंदिराचे जे पुजारी म्हणा, पुजारीपेक्षा व्यवस्थापक, हे व्यवस्थापक जे आहेत हे व्यवस्थापक सगळे हे कोळी आहेत. तर याचे मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल इथं मी हे डॉक्युमेंट्स वाचून दाखवतो आणि नंतर मी सोलापूर वेगवेगळ्या जिल्ह्याचा मी व्हिडिओज बनवणार आहे. त्या सोलापूरचे जेव्हा व्हिडिओ बनवला जाईल त्यावेळेस 7 ते 8 व्हिडिओज असतील, त्यामध्ये सगळी पुरावा मी देणार आहे. परंतु आत्ता तुम्ही फक्त लक्षात घ्या की आपण डोंगरातून खाली आलो आणि पुन्हा महादेवाचे मंदिरामध्ये आपण व्यवस्थापक म्हणून करायला लागलो. आणि त्याच्यातलं एक उदाहरण सोलापूरचं मी सांगतो. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. तर सोलापूरचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
इथं काय म्हटलेलं बघा, काय एक पुस्तक आहे महाराष्ट्रीय ज्ञानकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणून शासन प्रकाशित पुस्तक आहे, व्हॉल्यूम भाग 11 आणि 1924चं पुस्तक आहे ते, 1924ला पब्लिकेश केलेलं आहे आणि पान नंबर 830 वरती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं बघा, मालुतारण ग्रंथात म्हणले आहे की, बरोबर, मालुतारण ग्रंथात म्हणले आहे की, बरोबर, तर शालिवाहन राज्याच्या एका कोळी सरदाराने पंढरपूर हे वसवले. ओके, तर सरदाराचे वंशज तेव्हापासून आत्तापर्यंत पंढरपूरच्या पुंडलिक व मल्लिकार्जुन या देवांची पूजा करतात. काय, तर पुंडलिक आणि मल्लिकार्जुन ह्या देवाची ही लोक पूजा करतात असं एक म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे हे मालुतारण ग्रंथामध्ये हे कोळी जमातीबद्दल बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर ही लोक पंढरपूर ही लोक स्वतः कोळी समाजाने वसवलेले, ते कोळी समाजामुळे पंढरपूर तयार झालेलं आहे आणि ती लोक महादेवाच्या मंदिराची ही पूजा करतात किंवा तिथं व्यवस्था करतात. ओके, त्याच्यानंतर गॅजेटियर ऑफ बॉम्बे, सोलापूरचं गॅजेटियर मी वाचून दाखवतो. गॅजेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी सोलापूर, डिस्ट्रिक्ट सोलापूर, 1884 आणि पान नंबर 152. याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, कोळीज आर रिटर्न्ड ॲज नंबरिंग 7704 अँड ॲज फाउंड ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट. कोळींची संख्या त्याकडे बरं का 1884 मध्ये हा लिहिलेला आहे. त्याकाळची लोकसंख्या सोलापूर जिल्ह्यातले किती होते, 7704 लोक सापडले होते, लोक होते आणि हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते, ऑल ओव्हर डिस्ट्रिक्ट. बरोबर, पुढं काय म्हटलं बघा, कोळींचे प्रमुख, कोळी चीफ वेअर प्लेस्ड इन चार्ज ऑफ फॉरेस्ट अँड द कंट्री अराउंड अँड वेअर ऑर्डर्ड टू मेंटेन देमसेल्फ बाय कॅरिंग ऑन द वर्क ऑफ बोटमन अँड बाय ॲक्टिंग ॲज अ प्रिस्ट इन ऑल महादेव टेम्पल्स. मी फक्त त्याच्यातलं एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. इथं फक्त काय म्हटलं गेलं बघा, कोळीचे प्रमुख जे होते त्या कोळी प्रमुखांना जंगल संरक्षण करण्यासाठी लावण्यात आला, जंगलामध्ये संरक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर तर त्या लोकांना ती लोक काय करायला लागले, नाव चालवा लागले, होडी चालवा लागले नदीमध्ये आणि त्यानंतर त्या लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही महादेवाची जी काही मंदिर आहेत पंढरपूरमध्ये किंवा सोलापूरमध्ये, तर सोलापूरमधल्या महादेवाच्या मंदिराची तुम्ही व्यवस्थापक म्हणून काम करा, असं एका राजाने त्यांना आज्ञा दिली आणि म्हणून तेव्हापासून ती लोक महादेव मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात, नाव चालवतात. ओके, या पद्धतीने. आणि ते काय म्हटले बघा, दे आर हेरिडेटरी मिनिस्ट्रंट्स. हेरिडेटरी म्हणजे वंश परंपरागत, हे लक्षात घ्या. दे आर हेरिडेटरी मिनिस्ट्रंट्स, व्यवस्थापक इन महादेव श्राईन्स. श्राईन्स म्हणजे मंदिर. महादेव मंदिरामध्ये ती वंश परंपरागत का आहेत, तर ती व्यवस्थापक म्हणून काम करतात. मी शॉर्टमध्ये सांगतो, तसे भरपूर आहेत. ह्याचे मी तुम्हाला सांगितलं तर हे बघा, हे महादेव कोळी ही एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मंदिरामध्ये एवढी मंदिरं आहेत. तर ह्या सगळ्या मंदिरामध्ये हे बघा, हे सगळ्या मंदिरामध्ये सोलापूरच्या सगळ्या मंदिरामध्ये कोळी समाज हे काय आहे, वंश परंपरागत जिथं जिथं मंदिर आहेत त्या ठिकाणी ही व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर हे जर मंदिर वाचून दाखवायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं ना, पुंडलिकचं मंदिर आहे, मल्लिकार्जुनचं मंदिर आहे, बरोबर,
त्याच्यानंतर हे भरपूर मंदिर आहेत. मी तुम्हाला हे वाचून हा व्हिडिओ वाढवत नाही, नंतर मी हे डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त मला एकच सांगायचं होतं की बाबा ही लोक डोंगरातून खाली आले, भूभागावरती आले आणि भूभागावरती येऊन शेती पण करायला लागले, नाव पण चालवायला लागले आणि प्लस ह्या लोक काय करायला लागले, महादेवाच्या मंदिर जिथं जिथं आहेत त्या ठिकाणी ती व्यवस्थापक करायला लागले. दिवाबत्ती देणे, लावणे, पूजा करणे, भजन कीर्तन लावणे, असे जे काही असतील त्या महादेवाच्या मंदिरामध्ये, तर हे लोक तिथं काम करायला लागले. हे महादेवाच्या मंदिराचे का काम करतात ही महादेव कोळी मी तुम्हाला नंतर सांगेन. खूप मजेशीर आहे, इतिहास आहे. तर एका वाक्यात सांगायचं झालं तर ही जी कोळी समाज आहे, ही कोळी प्राचीन काळी लिंगायत होते, लिंगपूजक होते आणि म्हणून ज्या ज्या मंदिरामध्ये लिंग आहेत त्या त्या ठिकाणी ही लोक अजूनसुद्धा पूजा करतात. नंतर ही लोक बदलले, ट्राईबमध्ये कन्वर्ट झाले वगैरे वगैरे, पण मूळ कोळी जमात ही लिंगायत होते. मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणून जिथं जिथं लिंग आहे तिथं तिथं ही लोक पूजा करतात. म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये लिंग असतात म्हणून हे महादेवाचे पुजारी आहेत किंवा तिथं ही लोक महादेवाला मानणारे आहेत, महादेवाचे भक्त आहेत. म्हणून ते महादेवाच्या नावानेच ह्यांना महादेव कोळी म्हटलं जातो, कारण हे पूर्वी लिंगायत होते. ह्यांचे ह्यांचे सगळे जे काय पुजारी होते हे पुजारी पूर्वी लिंगायत होते. ओके. अजूनसुद्धा सोलापूरमध्ये लिंगायतच लोक पूजा करतात. महादेव कोळ्यांच्या घरामध्ये लग्न लावणे, वास्तुशांती, अमुक तमुक सगळे लिंगायतच करतात. कारण कोळी जमात पूर्वी प्राचीन काळी, अति प्राचीन काळी ही लिंगायत समाजाचे होते, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर मी तुम्हाला महादेव कोळ्यांच्याबद्दल सांगितलं. महादेव कोळी हे महादेवाच्या डोंगरामध्ये बालाघाटमध्ये सह्याद्री पर्वत राहत होते. नंतर मग वेगवेगळे कारण ते भूभागावरती आले, सपाट भूमीवरती आले आणि तिथंसुद्धा ते शेती करायला लागले, महादेवाच्या मंदिराची पूजा करायला लागले. ओके. सैनिक म्हणून काम करायला लागले वगैरे वगैरे. आणि एक उदाहरण आपण बघितलं, पंढरपूर म्हणा किंवा सोलापूरमधली वेगवेगळ्या मंदिरामध्ये ही महादेव कोळी समाज कशा पद्धतीने काम करतो हा एकच पुरावा जरी तुम्ही दाखवला कोर्टाला आणि त्या महादेव कोळ्यांचा इतिहास जरी सांगितला ना, महादेव कोळी म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये व्यवस्थापक करणारे किंवा पूजा करणारे लोक महादेव कोळे, हे जर तुम्ही डॉक्युमेंट दाखवला आणि सोलापूरमधल्या सगळे ऐतिहासिक पुरावे काढला आणि ते जर तुम्ही दाखवलं, इथलं सोलापूरमधली जी काही कोळी समाज आहे हा महादेव मंदिरातली व्यवस्थापक आहे. मी तुम्हाला 60-70 मंदिर सांगतो, 60-70 मंदिरामध्येही महादेव कोळी होते. मग एवढं जरी तुम्ही कोर्टाला दाखवलं ना तरीसुद्धा सोलापूरमध्ये फक्त महादेव कोळी समाज आहे हा सिद्ध होतो. असे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 70-80 डॉक्युमेंट्स आहेत. त्यावरती 8 ते 10 व्हिडिओज होतील, गळगळीत व्हिडिओ करायचा झाला तर. ओके. तर हा झाला कोळ्यांच्यामध्ये डोंगरातून आले म्हणजे बालाघाटातून आले आणि त्या जिल्ह्यातल्या डोंगरामध्ये काही काळ राहिले आणि काही दिवसानंतर तर ही लोक काय झाले, शहरामध्ये पसरले, गावामध्ये पसरले आणि तिथं ती काम करायला लागले. तर ह्यांनासुद्धा महादेव कोळी म्हटला जातो. आणि अजूनसुद्धा काही कुटुंब डोंगरामध्येच राहतात, दऱ्याखोऱ्यामध्येच राहतात आणि ते जे आहेत ना ती लोक आपल्या नावावरती ओरडतात, आम्हीच ओरिजिनल, आम्हीच ओरिजिनल. कारण का, आम्ही दऱ्याखोऱ्यात राहतो, आम्ही डोंगरात राहतो. अरे बाबा, तुम्ही अजून दऱ्याखोऱ्यात राहत असाल पण आम्ही तुमच्या आधी आलो आहे, खाली आलो आहे, वेगवेगळ्या कामाने खाली आलो, याचा अर्थ आम्ही महादेव कोळी नाही असं होत नाही आहे. फक्त तुम्ही राहिला का राहिला तुमचं तुम्ही बघा, पण आम्ही लवकर खाली आलो जरा तुमच्यापेक्षा, तरीसुद्धा आम्ही महादेव कोळी आहोत. कारण आम्ही तुमच्याबरोबरच राहत होतो, तुमच्या खाली आलो, निजामच्या कंट्रीतनं तुमच्याबरोबर आलो, डोंगरात राहिलो तुमच्याबरोबर काही दिवस आणि नंतर आम्ही थोडंसं खाली आलो आणि गावातली कामं करायला लागलो आणि शेती करायला लागलो, महादेव मंदिरामध्ये काम करायला लागलो, नाव चालवायला लागलो, ह्या पद्धतीने आम्ही काम करायला लागलो. म्हणजे काय, आम्ही महादेव कोळी नाही आहे असं नाही आहे, आम्ही सुद्धा महादेव कोळीच आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, निजामच्या कंट्रीतनं जेव्हा लोक आले तेव्हा ती लोक काही कुटुंब 3 भाग झाले. एक डोंगराकडे गेले
डोंगरात राहिले, त्या डोंगरातले 2 भाग झाले, काही लोक सपाट भूमीमध्ये आले, काही लोक डोंगरात राहिले. ही लोक महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा राज कोळी. त्यानंतर निजामच्या कंट्रीतनं आलेली लोक ती भूभागावरतीच राहायला लागले, डोंगरात न जाता ती डायरेक्ट त्याने गावामध्ये राहायला लागले, सपाट भूमीवरती राहायला लागले आणि तिथं त्यांना मिळेल त्या कामं करायला लागले. तर त्याच्यातलं पहिलं मेंबर कोण आहे तर मल्हार कोळी. मल्हार कोळी लोक हे निजामच्या कंट्रीतनं येऊन डायरेक्ट ते गावामध्ये शिरले आणि गावामध्ये तिथं मिळेल ते काम करायला लागले. मग ही लोक काय काम करायला लागले तर ही लोक मल्हार किंवा खंडोबाचं भक्त बनले. खंडोबा मंदिरामध्ये ही लोक पुजारी म्हणून काम करायला लागले. मल्हारच्या नावाने उपासन करायला लागले. म्हणजे तिथली जेवढी काही खंडोबाची मंदिरं आहेत, मल्हारची मंदिरं आहेत, तर तिथं ही लोक व्यवस्थापक म्हणून, पुजारी म्हणून किंवा उपासक म्हणून ही लोक काम करायला लागले. म्हणून त्या मल्हार किंवा खंडोबाच्या नावाने ह्या लोकांना कोळी असं नाव पडलं. ती लोक डोंगरात राहिले आणि महादेवच्या डोंगरात राहिले जास्त करून, म्हणून त्यांना महादेव कोळी असं नाव ठेवलं गेलं. त्यानंतर ही लोक मल्हारच्या मागं लागले, मल्हारची पूजा करायला लागले, मल्हारची व्यवस्था करायला लागले आणि म्हणून ह्यांना लोकांनी काय केलं, मल्हार कोळी असं नाव ठेवलं. मग याच लोक आणखीन काय काम करायला लागले, मग मल्हारचे भक्त झाले, मल्हारची व्यवस्था करायला लागले. त्यानंतर शेती पण करत होते, शेतमजुरी करत होते. त्यानंतर मुख्य म्हणजे ही लोक गावामध्ये पाणी भरत होती. गावामध्ये कार्यक्रमाच्या वेळी किंवा समजा एखाद्या ब्राह्मणाच्या घरी, लिंगायतच्या घरी किंवा मराठ्यांच्या घरी, असे वेगवेगळ्या लोकांच्या घरी हे पाणी भरत होते. पाणी भरण्याचं ते काम करत होते. म्हणून यांनाच पाणभरे कोळी असं पण म्हटलेलं आहे. पाणी भरणारी कोळी असं सुद्धा म्हटलेलं आहे किंवा पाणकोळी असं म्हटलेलं आहे किंवा यांनाच चुंबळे कोळी असं म्हटलेलं आहे. चुंबळे कोळी म्हणजे काय तर ते पाणी भरताना ते कापड जे आहे ना, कापड असं गुंडाळून असं डोक्यावरती ठेवायचे, त्याला चुंबळं असं म्हणायचे. तर त्याच्यावरती ती सगळी भांडी घेऊन ती पाणी आणायची, म्हणून त्या कापडावरनं त्यांना चुंबळे कोळी असं म्हटलेलं आहे. ह्यांना कुणम कोळी पण म्हणतात. कारण का तर हे कुणबी लोकांच्या बरोबर जेवायचे, कुणबी लोकांच्या बरोबर राहायचे, कुणबी लोकांच्या सारखे वागायचं आहे, म्हणून ह्या लोकांना सुद्धा कुणम कोळी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर मल्हार कोळी म्हणजेच पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी आणि कुणम कोळी, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, याच्यावरती आपला एक स्वतंत्र व्हिडिओ होणार आहे, 2-3 भागामध्ये व्हिडिओ होणार आहे, आपण डिटेलमध्ये तिथं बघू. पण आजच्या घटकेला समजून घ्या की निजामच्या कंट्रीतनं आले, डायरेक्ट गावामध्ये शिरले आणि ते गावामध्ये जाऊन त्या महादेवाचं डोंगर, मग आपलं मल्हार किंवा खंडोबाचं मंदिर पकडले आणि तिथं ते व्यवस्थापक म्हणून काम करायला लागले, म्हणून त्यांना मल्हार कोळी असं म्हटलं जातो. आणि तिथून पुढे याच लोक गावामध्ये पाणी भरण्याचं काम करायला लागले, म्हणून पाणभरे, पाणकोळी असं नाव पडले. चुंबळ्यामुळं चुंबळ कोळी पडले, कुणम कोळी असं झालं या पद्धतीने. आणि ह्या सगळ्या कोळ्यांच्यापैकी ह्यांना उच्च दर्जाचं समजलं जातं, हे श्रेष्ठ समजलं जातं, कारण ही लोक उच्च दर्जाच्या लोकांच्या घरामध्ये पाणी भरत होते, म्हणून ह्यांना पवित्र, कोळ्यांच्यामध्ये पवित्र असंच त्यांना समजलं जात होतं. आणि नंतर हीच लोक नाव चालवत होते, जिथं नदी असेल त्या ठिकाणी नाव चालवत होते. पंढरपूरमध्ये सुद्धा मल्हार कोळी आहेत, सोलापूरमध्ये सुद्धा मल्हार कोळ्यांचं प्रमाण आहे, फक्त एक 5-10% मल्हार कोळी आहेत, परंतु 90% लोक ही महादेव कोळी आहेत सोलापूरमध्ये. त्यानंतर ह्या लोकांचं अजून एक काम महत्त्वाचं काय होतं तर गडांचे रक्षण करत होते लोक. गड रक्षण करणं हे त्यांचं काम होतं आणि ते करत होते. शेती करणे, पाणी भरणे, होडी चालवणे आणि गडांचं रक्षण करणे हे यांचं काम होतं. तर या लोकांना 1976 मध्ये केंद्र शासन ST मध्ये कन्वर्ट केलं. 1950ला महादेव कोळ्यांना ST मध्ये कन्वर्ट केलं होतं, STची सवलत दिली होती. पण 1950ला ह्यांना सवलत दिली नव्हते, परंतु 1976ला
ह्या मल्हार कोळी, पाणभरे कोळी, पानकोळी, चोंबळे कोळी, कुनम कोळी यांना 1976ला एस टीमध्ये टाकण्यात आलं. परंतु दुर्दैव असं ह्या लोकांचं तर ह्यांचं फक्त एकच नाव घेतलं गेला. जसं मल्हार कोळी हा एकच नाव एस टीच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलं. खरं म्हणजे पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी हे पण लिस्टमध्ये यायला पाहिजे होते एस टीच्या, पण त्यांनी टाकलं नाही, फक्त मल्हार कोळी टाकण्यात आलं. खरं म्हणजे पाणकोळी, पाणभरे कोळी म्हणजेच मल्हार कोळी, कुनम कोळी म्हणजेच मल्हार कोळी, एकच व्यक्तीची ती दोन नाव आहेत. जसं मी कॉलेजमध्ये गेलो तर मला प्राध्यापक म्हणतात, मी समजा हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला पेशंट म्हणतात, मी बसमध्ये बसलो मला पॅसेंजर म्हणतात, मी शेतामध्ये काम करायला लागलो मला शेतकरी म्हणतात. बरोबर. जसं एकच व्यक्तीला वेगवेगळी नावं आहेत, व्यक्ती एकच आहे पण नाव वेगवेगळे आहेत, तसं लक्षात घ्या मल्हार कोळीलाच वेगवेगळ्या नावाने लोक ओळखतात. परंतु पाणकोळी, मल्हार कोळी असं हे एस टीमध्ये न येता शब्द हे फक्त मल्हार कोळी आल्यामुळं तुम्हाला सांगतो सोलापूरमध्ये मल्हार कोळी समाज आहे 5-10%. सांगलीमध्ये संपूर्ण मल्हार कोळी आहे, मॅक्झिमम मल्हार कोळी आहे, कारण तिथं थोडंसं महादेव कोळी गॅजेटरीमध्ये सापडत नाही. मल्हार कोळी आहे पण तिथं पानकोळी, पाणभरे कोळी म्हणून त्यांची नोंदी आहेत. पंढरपुरातल्या लोकांची पाणभरे कोळी म्हणून नोंदी आहेत. त्यानंतर अजून वेगवेगळ्या ठिकाणी पाणभरे कोळी म्हणून नोंदी आहेत, पण फक्त पाणभरे कोळी म्हणून नोंदी असल्यामुळं ह्यांना एस टीची प्रमाणपत्र मिळत नाही. पण प्रत्यक्षात ती लोक मल्हार कोळी आहे. प्रत्यक्षात 1976ला त्या लोकांना एस टीमध्ये टाकले गेलेले आहे आणि फक्त त्या लोकांनी 1976 पूर्वीची मल्हार कोळी नोंदी असलं की बस झालं, पाणकोळी नोंदी असलं तरी बस झालं, चुंबळे कोळी असलं तरी बस झालं. परंतु दुर्दैवाने मित्रांनो मल्हार कोळी हा शब्दच फक्त घेतल्यामुळं आणि कुठल्या तरी एका जजमेंटमध्ये रीड ॲज इट इज म्हटल्यामुळं इथं पाणभरे कोळी म्हणजेच मल्हार कोळी असं असताना सुद्धा पाणभरे कोळ्यांना मल्हार कोळ्याचं म्हणजे एस टीची प्रमाणपत्र मिळत नाही, हा दुर्दैव आहे. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावोगावामध्ये, पूर्ण गावामध्ये कुठंही गेला तर मल्हार कोळी गावामध्ये राहणारे लोक आहेत, कारण ते निजामच्या कंट्रीमधून आलेले गावातच शिरलेले लोक आहेत. ते त्यामुळे प्रत्येक गावात पाणी भरणारी जी लोक आहेत ना, तर ती लोक म्हणजे मल्हार कोळी आहेत. मल्हार कोळी म्हणजेच पाणभरे, चुंबळे कोळी, पण ह्या लोक एस टीमध्ये आहेत. 1976ला 1976 पूर्वी मल्हार कोळी असं नोंद असेल किंवा पाणभरे, चुंबळे कोळी नोंद असेल तर ह्या लोकांनी एस टी मिळालंच पाहिजे, पण मिळत नाही. हे दुर्दैव आहे. तर आपल्याला ती करून घ्यावं लागणार आहे, व्यवस्थितपणे ती आपल्याला करून घ्यावं लागणार, आपण करू. त्यानंतर जे निजामच्या कंट्रीमधून जे सपाट भूभागावरती आले तर त्याच्यापैकी अजून एक होते ते म्हणजे ढोर कोळी. तर त्या ढोर कोळ्यानंच कोलघा, कोलचा असं गावठी भाषेमध्ये म्हटलं जातं किंवा त्यालासुद्धा कबेर कोळी असं पण म्हटलं जातं. ढोर कोळीनंच कोलचा, कोलघा किंवा कबेर कोळी असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत. ओके, नाव वेगळे आहेत पण जात एकच आहे, जमात एकच आहे. तर मित्रांनो समजून घ्या, पूर्वी ह्या लोकांनाच राजकोळी म्हणायचे. राजकोळी म्हणजेच महादेव कोळी म्हणायचे, लक्षात आलं. पण महादेव कोळी म्हणायचे आणि ह्यांनाच मल्हार कोळीसुद्धा म्हणायचे. ही लोक खरं म्हणजे कोळ्यांचीच होते, म्हणजे कोळीच आहेत सगळे. पण अति प्राचीन काळी म्हणजे पूर्वी जेव्हा जेव्हा इंग्रज आले त्यावेळी ह्यांनासुद्धा महादेव कोळी किंवा मल्हार कोळी म्हणून ओळखलं जात होतं. परंतु ही लोक नंतर हळूहळू काय झालं, ही लोक जनावरांशी संबंधित काम करायला लागले, ढोरांशी संबंधित काम करायला लागले. म्हणजे जनावरांचे पालन पोषण करणे, दूध विकणे, जनावरची चमडं विकणे किंवा त्या चमड्यापासून वेगवेगळी वस्तू बनवणे किंवा मेलेली जनावरांची विल्हेवाट लावणे किंवा मेलेली जनावर खाणे किंवा महारांच्या जी काही कामं होते
महारांचं जेवढं काही जनावरशी संबंधित काम होते, कातडी बाजूला काढणे, मांस बाजूला काढणे, जनावर गावाच्या बाहेर नेऊन त्याचं विलावट लावणे, ही जेवढी काही महारांची कामं होते तर ती सगळी कामं ही लोक करत होते. म्हणून ही लोक खरं म्हणजे महादेव कोळी किंवा मल्हार कोळी मधलंच होते. पण ती लोक काय करायला लागले, काही ग्रुप काय केलं तर ही लोक जनावरशी संबंधित काम करायला लागले आणि म्हणून ह्या लोकांना ढोर कोळी असं नाव पडलं. ढोराशी संबंधित, जनावरशी संबंधित काम करतात म्हणून ढोर कोळी. मल्हार देवाशी संबंधित काम करतात म्हणून मल्हार कोळी आणि महादेवाशी संबंधित काम करतात म्हणून ते महादेव कोळी झाले. तर हे ढोर कोळी झाले. तर ही ढोर कोळींचं काय झालं बघा, तर हे लोक नंतर की मेलेल्या जनावरांचं मांस खात होते, अशी प्रत्येक गॅजेटेरमध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक ऐतिहासिक पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. तर मेलेली जनावरांची मांस खात होते आणि म्हणून ह्या लोकांना समाजामध्ये कनिष्ठ दर्जा मिळत होता. ह्या लोकांना अस्पृश्यांची दर्जा मिळायची. जसं महार मांग चांभारांच्या लेवलला ह्या लोकांना दर्जा मिळायचे. अनटचेबल होते ही लोक. ह्यांना इतर समाज टच करायचं नाही, जवळ घ्यायचं नाही, स्पर्श करायचं नाही. एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवायला बोलवायचं नाही. जेवायला बोलवलं तरी ते बाहेर लांब कुठंतरी बसवायचे आणि त्यांना तो लांबूनच तो जेवण वाढायचे. असे हा सगळा प्रकार त्या काळी घडायचे. आणि महारांच्या बरोबर ही लोक काम, महार जर समजा नसतील त्या गावामध्ये किंवा कुठं गेलं असतील महार, तर त्यांची जेवढी कामं असतील ते सगळी कामं ही ढोर कोळी लोक करायची. आणि म्हणून यांना महारांची वतन मिळालेले आहेत, जागले वतन मिळालेले, 6 बीच्या खाली मिळालेले आहे. हे सगळं गॅजेटेरमध्ये लिहिलेलं आहे. आणि ही लोक अस्पृश्य असल्यामुळं, कनिष्ठ दर्जा ह्यांचा असल्यामुळं, कोळी जमातीपैकी सर्वात कमी दर्जाची लोक हे असल्यामुळं, तर ह्या लोक काय करायचे बघा, की स्वतःला ढोर कोळी अशी लिहित नव्हते. कोल्हा, कोलचा किंवा कबेर कोळी, ढोर कोळी असं लिहित नव्हते. तर ही लोक काय लिहायचे, फक्त कोळी लिहायचे. कारण आपण ढोर कोळी म्हणून लिहिलो तर समाज आपल्याला मिसळून घेणार नाही, समाज आपल्याला स्पर्श करणार नाही, समाज आपल्याला लांब करेल. ह्या उद्देशाने ही लोक काय करायचे, की फक्त कोळी नोंदी करायचे. म्हणून ढोर कोळ्यांची सगळी नोंदी ही फक्त कोळी झालेल्या आहे. कारण का, तर अनटचेबल असल्यामुळं ही लोक स्वतःलाच कोळी नोंदी करत होते. हे अस्पृश्य असल्यामुळं, महारांच्या बरोबर असल्यामुळं, ह्या लोकांना अनटचेबल असल्यामुळं, डिप्रेस्ड असल्यामुळं, ही डिप्रेस्ड अँड अनटचेबल क्लास होते, अस्पृश्य क्लासमध्ये मोडत होते. म्हणून पूर्वी 1932-33ला जेव्हा काही आरक्षणाची तरतूद करण्यात आली, तर त्यावेळी ह्यांना पहिल्यांदा SCमध्ये टाकलं होतं. महार मांग चांबर ह्यांच्याबरोबर त्या लिस्टमध्ये ह्यांना टाकलं होतं SCमध्ये. आणि मग नंतर हळूहळू ह्या लोकांना 1950मध्ये की पुन्हा STची दर्जा देण्यात आला. हे ट्राईब आहेत, हे लक्षात आलं, ही लोक ट्राईब आहेत. ही लोक कोळीपैकी एक आहेत. कोळी ही ट्राईब आहे म्हणून यांना SCमध्ये टाकणं चुकीचं आहे. म्हणून ही लोक नंतर अनुसूचित जमातीची दर्जा दिले. ओके. तर अशा पद्धतीने या ढोर कोळ्यांचा प्रवास झालेला आहे. परंतु लक्षात घ्या की ढोर कोळी जे आहेत, ही ढोर कोळी ही कोळ्यांच्या मधलीच आहेत. पूर्वी ह्यांनाच मल्हार कोळी म्हणायचे, पूर्वी ह्यांनाच महादेव कोळी म्हणायचे. पण हे ढोरांशी संबंधित असे कामं करत असल्यामुळे यांना ढोर कोळी असं नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर टोकरे कोळी म्हणून एक प्रकार आहे. तर टोकरे कोळी म्हणजे काय, तर टोकरे कोळी म्हणून एक वेगळं जमात नाही आहे. हे जे ढोर कोळी आहेत ना, ह्या ढोर कोळीनंच टोकरे कोळी म्हटलं जातं. ढोर कोळीलाच 2 नाव आहेत. ढोर कोळीलाच काही वेळा टोकरे कोळी म्हटलं जातं, काही वेळा ढोर कोळी म्हटलं जातं. नंतर जेव्हा ह्या लोकांचं असं झालं की बाबा अस्पृश्यमध्ये गणलं गेलं, अनटचेबलमध्ये ही लोक गणले गेले, इतर समाज यांना जवळ घेत नव्हतं, एकदम
हीन असं मानलं जात होतं, तर अशा वेळी ही लोक हळूहळू काय केले, ह्या मेलेल्या जनावरांचं खाणं बंद केले, जनावरांशी संबंधित असलेली कामं बंद केले, महारांच्या बरोबर काम करायचं बंद केले. मग ही लोक बांबूचे काम करायला लागले. मग बांबू कट करणे, बांबू विकणे, बांबूपासून वेगवेगळे वस्तू बनवणे, बांबूपासून टोकरी बनवणे किंवा बांबू आणि चमड्यापासून बरोबर दोणी बनवणे, म्हणजे नदी पार करण्यासाठी बांबू वापरायचा आणि त्याच्यामध्ये चमडं लावायचं आणि त्याच्यातनं ते नदी पार करायचे. अशा पद्धतीने बांबू आणि चमड्याबद्दल हे काम करत होते किंवा फक्त बांबूच्याबद्दल हे लोक काम करत होते. आणि म्हणून बांबूपासून टोकरी बनवत होते, टोकरं बनवत होते. म्हणून या लोकांना टोकरे कोळी, टोकरी बनवणारी टोकरे कोळी असं नाव पडलं. खरं म्हणजे हे ढोर कोळी, पण जनावरशी संबंधित काम कमी करून हे बांबूशी संबंधित काम करायला लागले. म्हणून यांना टोकरे कोळी नाव असं पडत गेलं. बरोबर. तर मित्रांनो, ढोर कोळी आणि टोकरे कोळी एकच आहे आणि ह्यांची संख्या जास्त करून कुठं आहे, तर पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, जळगाव, धुळे, बृहन्मुंबई अशा ठिकाणी ह्यांची संख्या बऱ्यापैकी आहे, जास्त आहे. पण इतर जिल्ह्यामध्ये ह्या लोकांची संख्या खूप कमी आहे. महादेव कोळ्यांची संख्या मुळात कोळ्यांच्यापैकी 70 ते 80% आहे आणि राहिलेले जो काय 30% आहेत त्याच्यामध्ये ही टोकरे कोळी आणि ढोर कोळी येतात आणि मल्हार कोळी येतात. बरोबर. मल्हार कोळ्यांची जरा ह्यांच्यापेक्षा जास्त आहे, परंतु मल्हार कोळी लोक आज जे आहेत ते त्यांच्या मल्हार कोळ्यांचं आणि महादेव कोळ्यांची हे सगळे रक्त नाते म्हणजे देणंघेणं होतं आजच्या काळामध्ये सुद्धा. म्हणून त्यांच्याही नोंदी इंग्रज काळामध्ये सुद्धा आणि सेन्सस रिपोर्टमध्ये सुद्धा मल्हार कोळ्यांची नोंदीसुद्धा हे महादेव कोळी म्हणूनच झालेल्या. म्हणून तेही लोक आज महादेव कोळ्यांच्यामध्ये गणले जातात. ओके. तर हिथं असे झाले. त्यानंतर निजामच्या कंट्रीमधून, निजाम कंट्रीच्या आजूबाजूमधून जी काही कोळी निघाले, तर त्याच्यातले काही लोक डोंगरात गेले म्हणून मी सांगितलं, ते महादेव कोळी झाले. त्यानंतर सपाट भूमीमध्ये आले, तर ती लोक 3 नावं प्राप्त केले. एक झालं त्यांचं कुठलं, ढोर कोळी, त्यानंतर टोकरे कोळी आणि मल्हार कोळी, असे 3 झाले सपाट भूमीवरती राहिलेले. वेगवेगळे कामं करत होते म्हणून वेगवेगळे नावं पडले. आणि अजून एक जो ग्रुप होता, तर तो ग्रुप मात्र काय झाला, तर तो ग्रुप समुद्रकिनारी गेला. काही कुटुंब समुद्रकिनारी गेले, कोळ्यांच्यापैकी काही कुटुंब समुद्रकिनारी गेले आणि समुद्रकिनारी जाऊन ही लोक मासेमारीचे व्यवसाय करायला लागले. कारण शेवटी समुद्र म्हटल्यानंतर माशाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही, म्हणून ते मासेमारीचे व्यवसाय करायला लागले. आणि मासेमारीचे व्यवसाय करायला लागले म्हणून त्या लोकांचं नाव पडली मच्छीमार कोळी. मच्छीमार कोळी. आणि तीच लोक सोनं घालायला लागले अंगावरती म्हणून त्यांना सोनकोळी म्हणायला लागले. आणि पुन्हा वैती कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, कारण ह्या कोळीतले काही ख्रिश्चनमध्ये कन्वर्ट झाले म्हणून ख्रिश्चन कोळी, मांगेला कोळी, अशी वेगवेगळी नावं ही पडत गेले. परंतु ही सगळी जी काय मासेमारी करणारी जी काही कोळी आहेत, ही कोळी निजामच्या डोंगरातून येऊन ते समुद्रकिनारी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन मासेमारीचे व्यवसाय करायला लागले. आणि ही लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारीचे व्यवसाय करायला लागले. खरं म्हणजे महादेव कोळीसुद्धा मासेमारी करतात आणि सोनकोळीसुद्धा मासेमारी करतात. याच्यात फरक काय? बऱ्याच ठिकाणी लिहिलं महादेव कोळी हे साईड बाय साईड मासेमारी करतात. फरक काय? तर महादेव कोळी हे व्यवसाय म्हणून मासेमारी करत नाही. महादेव कोळी हे विकत नाही. महादेव कोळी हे स्वतःसाठी मासेमारी करतात. आणि महादेव कोळी एक हंटिंग म्हणून करतात, शिकारी म्हणून. जसं जंगलामध्ये ससे मारला जातो, हरिण मारतात, तसं ही लोक विहिरीमध्ये, नदीमध्ये मासे मारतात. त्यामुळे त्यांचं मासेमारी म्हणजे हंटिंग आहे, शिकारी आहे.
पण समुद्रकिनारी जी काही लोक आहेत, कोळी आहेत, तर ती लोक जी मासेमारी करतात ना, ती फार मोठ्या प्रमाणामध्ये करतात. जहाजामध्ये, नदीमध्ये, आपलं हे नावेमध्ये जाऊन मासेमारी करतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ही लोक मासेमारीची विक्री करतात, व्यवसाय करतात. त्यांचे मासेमारीचे फार मोठमोठे बिझनेस आहेत आणि त्या बिझनेसच्या पोटी ही लोक शासनाला कर भरतात. शासनाला कर भरतात आणि शासनाकडून त्या बिझनेससाठी अनुदान घेतात. पेट्रोलसाठी, डिझेलसाठी. काही नुकसान झालं, काही लोक एक्सपायर झाले, तर शासन त्यांना काय देतं? मदत करतं, आर्थिक मदत करतं. पण हे महादेव कोळ्यांच्याबद्दल नाही आहे. महादेव कोळी छोट्या मोठ्या विहिरीमध्ये, नदीमध्ये इकडं तिकडं ते शिकारी करतात, माशांची शिकारी करतात आणि ते स्वतःसाठी ते वापरतात. हा फरक आहे. म्हणून मासेमारी करणे म्हणजे समुद्रकिनारीच मासेमारी करणे, ह्यालाच शासनाच्या व्याख्यामध्ये फिशरमॅन कोळी म्हणजे कोण हे सांगितलं गेलेलं आहे. फिशरमॅन कोळी म्हणजे समुद्रकिनारी राहून मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करणे, मासेमारीच्या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान घेणे आणि मासेमारीच्या व्यवसायामधून मिळणारं जो उत्पन्न आहे त्याच्या निमित्ताने शासनाला कर भरणे, ही जी काम करतात त्यांना कोळी फिशरमॅन म्हटलेलं आहे. आणि हे बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळ्यांच्यापेक्षा जरा बऱ्यापैकी समृद्ध आहे असं तज्ज्ञ कमिट्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं नाही, तज्ज्ञ कमिट्यांचं म्हणणं आहे की ही लोक दिसायला चांगले आहेत, चांगले कपडे घालतात, अंगावरती सोने घालतात, पैसा आहे यांच्याकडं, त्यामुळं बाकीच्या कोळ्यांच्यापेक्षा हे प्रगत आहेत. म्हणून ह्या लोकांना बाबा आपण एस-टीमध्ये कसं हे करायचं असं विचार करून त्या लोकांनी किंवा शासनाने, केंद्र शासन नियुक्त कमिट्याने काय केलं? ह्यांना 1967पर्यंत कुठल्याही प्रकारचे आरक्षण नव्हते. ॲक्च्युली 1950ला केंद्र शासनाने कोळी फिशरमॅनला ओबीसीमध्ये टाकलाच होता 1950ला, बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने काय केलं? ह्यांना काहीच रिझर्वेशन नाही म्हणून 1967मध्ये ह्यांना ओबीसीमध्ये टाकण्यात आलं. आणि त्यानंतर आपण बघितलं 1994ला काहीतरी ह्याच लोकांना पुन्हा SBCमध्ये टाकण्यात आलं. तर अशा पद्धतीने कोस्टल एरियामध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करणारे, शासनाकडनं अनुदान घेणारे आणि शासनाला कर भरणारे कोळी फिशरमॅन लोक जे आहेत हे ओबीसीमध्ये दुर्दैवाने टाकण्यात आलं. खरं म्हणजे ह्यांना ही ट्राईबच होते, कोळ्यांचीच ही रक्तगट आहे, ह्यांनासुद्धा तुम्ही ट्राईबमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्येच टाकायला पाहिजे होतं. पण ती कमिटी चुकीचे रिपोर्ट दिल्यामुळं ही लोक श्रीमंत आहेत, समृद्ध आहेत, सोनं घालतात असे चुकीचे रिपोर्ट केंद्र शासनाला दिल्यामुळं केंद्र शासनाने ह्यांना ओबीसीमध्ये टाकलं. 1950ला ओबीसीमध्ये टाकलेलं आहे. ती लिस्ट जास्त करून लोक वापरत नाही, पण ती लिस्ट आहे. आणि नंतर 1967मध्ये महाराष्ट्र शासनाने ओबीसीमध्ये टाकलं. 1994मध्ये पुन्हा महाराष्ट्र शासनाने SBCमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळं कोस्टल एरियातली कोळी वगळून इतर जी काही कोळी आहेत हे ट्राईबमध्ये येतात आणि कोस्टल एरियातले कोळी हे ओबीसी किंवा SBCमध्ये येतात. हे मागच्या आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोळी जमातीमध्ये विविध प्रकार झाले. खरं म्हणजे कोळी एकच होतं सुरुवातीला, बरोबर. प्राचीन काळी कोळी एकच होता, ते आदिवासी आहे, म्हणजे मूळ ह्या देशाचं मालक आहे, रहिवासी आहे. परंतु नंतर वेगवेगळ्या कारणाने ते मायग्रेट झालं. त्याचं मूळ घर सांगितलं जातं निजामचा प्रांत. त्या निजामच्या प्रांतामधून मायग्रेट झाले आणि मायग्रेट जाऊन ते वेगवेगळी कामं करायला लागले. जसं एका घरामध्ये समजा 4 भाऊ आहेत, तर ते 4ही भाऊ घरातनं बाहेर पडतात शिक्षण घेऊन. आणि कोण D.Ed करतो तो प्राथमिक शिक्षक होतो, कोण MPSC करतो तहसीलदार होतो, कोण अशिक्षित राहतो तो शेतकरी होतो, बरोबर.
आणि कोण डॉक्टर बनतो, MBBS करतो, डॉक्टर बनतो, तसं एका घरात ते 4 लोक वेगवेगळे काम करायला लागले. एकच बापाचे 4 मुलं होते, ते वेगवेगळे काम करायला लागले. नंतर त्यांना हे डॉक्टरांचा मुलगा, हे तहसीलदारचा मुलगा, हे शेतकऱ्याचा मुलगा, हा BEd झालेला शिक्षकाचा मुलगा, असं त्यांना ते ओळखायला लागले लोक. तर त्या पद्धतीने मित्रांनो आपण एकच होतो. हे सगळे डिस्पर्स झालो आणि कोण डोंगरात राहिले ते डोंगरी कोळी झाले, महादेव कोळी झाले, कोण गावामध्ये राहिले मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी झाले, कोण समुद्रकिनारीच गेले आणि ती लोक सोनकोळी, मच्छीमार कोळी झाले. ओके. परंतु रामायण महाभारत काळामध्ये आपण जर बघितलं तर ही कोळी एकच होते. त्यावेळी सबकास्ट नव्हते, फक्त कोळी एकच, सबकास्ट नव्हते. कोळी ही जमात होते. नंतर 1967 नंतर कोळी जात आणि जमातमध्ये 2 भाग झाले. आपण एका व्हिडिओमध्ये बघू. 1967मध्ये कोळीचे जात आणि जमातमध्ये असे 2 भाग झाले. पण 1967 पूर्वी कोळी फक्त एक जमात होते. ओके. तर रामायण महाभारत काळामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, सोन कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी असे कोणी नव्हते, फक्त कोळी होते. म्हणून वाल्मिक ऋषी हे महादेव कोळ्यांचे होते का सोन कोळ्यांचे होते का ढोर कोळ्यांचे होते हे तुम्ही म्हणू शकत नाही. वाल्मिक ऋषी हे फक्त कोळी होते. कोळी होते, आपले ते पूर्वज होते. आपण त्यांची वंशज आहोत, सगळीच आपण वंशज आहोत. ते तुम्ही कुठेही डोंगरात राहा, समुद्रात राहा, कुठेही राहा, कोळी म्हणले की तुम्ही सगळे वाल्मिक ऋषींचे वंशज आहात, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर इंग्रज लोकांनी हे सगळे विभागणी केलेलं आणि भांडण लावलेलं आहे. खरं म्हणजे इंग्रज लोकांनी एक सिस्टमॅटिक अभ्यास करण्याची पद्धत आहे त्यांच्याकडं. त्या लोकांनी व्यवसायावरून, कामावरून त्यांनी ह्यांच्यामध्ये विभागणी केले. आणि जो मच्छीमार करतो ते मच्छीमार कोळी, जो महादेवाचा भक्त आहे त्याला महादेव कोळी, जो मल्हारचा भक्त आहे त्याला मल्हार कोळी, ढोराशी संबंधित काम ढोर कोळी आणि टोकराशी संबंधित टोकरे कोळी, असं त्यांनी इंग्रजांनी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. इंग्रज येण्यापूर्वी फक्त कोळी होते. इंग्रजांनी काय केलं, त्यांच्या सोयीसाठी कोणता कोळी बाबा, ढोराशी काम करणार तो ढोर कोळी, टोकऱ्याशी काम करणार टोकर कोळी, असं त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी ह्या कोळ्यांच्यामध्ये भाग केले. आणि मग त्याच्यावरती हे शासनाने पुन्हा कोळ्यांच्यामध्ये 2 भाग केले. एक OBC मधले कोळी आणि एक ST मधले कोळी. असं इंग्रजांनी एकतर आपल्यामध्ये भाग करून अन्याय केला आणि महाराष्ट्र शासन आपल्यामध्ये भाग करून पुन्हा अन्याय केला. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्यामध्ये भाग झालेले आहेत आणि आपल्यावरती अन्याय होतो. आपण एकमेकांच्यावरती भांडतो. त्या क्षेत्रबंधनामध्ये आदिवासी भागातले असणारे लोक म्हणतात आम्ही ओरिजिनल आणि आम्ही म्हणतो आम्ही ओरिजिनल, तुम्ही आमच्याकडनं गेलेलं आहे. आणि आमचं म्हणणंच हे बरोबर आहे, कारण ही लोक ओरिजिनल नाही आहे. बरोबर. तर मित्रांनो आता 1 तास झालेले आहे. पुन्हा हा व्हिडिओ इथं थांबवतो आणि तुम्ही पुढं काय करा, भाग 14 आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये सांगतो. त्याच्याही प्राचीन काळी जेव्हा तुम्ही जाता तर कोळी आणि रामोशी आणि भिल्ल हे सगळी एकच होते, असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. हे एकच झाडाचे वेगवेगळे फांदे आहेत, ह्यांचेसुद्धा पूर्वज एकच होते, म्हणजेच वाल्मिकी. त्यांच्यापासूनच ही लोक कोळी, रामोशी आणि भिल्ल अशी बनलेले आहेत. दे बिलॉंग टू 1 स्टॉक असं म्हणलेलं आहे. हे सगळ्यांचे अतिप्राचीन काळामध्ये हे सगळ्यांचे पुन्हा पूर्वज एकच होते. नंतर ते काही लोकांची कोळी नावं झाले, काही लोकांची रामोशी झाले, काही लोकांचे भिल्ल झाले, पुन्हा कोळ्यांच्यामध्ये हे भाग झाले. असा हा सगळा आपला प्राचीन आणि अतिप्राचीनचा इतिहास आहे. पण हे आपण बघणार आहोत. बरोबर. तर हे बघत असताना आपल्याला अजून पुरावे बघायचे आहेत. ओके, पुरावे बघायचे आहेत. तर आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर प्रकरण 15 भाग 1C. आता हा भाग 1B आपण संपवतो. भाग 1C आपण बघू. अवश्य बघा, कारण खूप चांगले डॉक्युमेंट्स मी दिलेले आहे. निजामच्या कंट्रीमधून आपण कसं आलो आणि सगळी कोळी कशी आहे, एकच आहेत हे सांगण्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्हाला देणार आहे. ओके. तर इथं मी थांबतो मित्रांनो. भाग 1C बघा. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू.